माझा नेहमीचा प्रश्न आहे, तुला विचारतोय. काय वाटतं कोण जिंकेल? नक्कीच रवी सर, दोन्ही संघ एकदम मजबूत संघ म्हणून आहेत. कोणीही जिंको, जो चांगला खेळ करेल तोच मात्र इथे विजयी ठरेल. बऱ्याच शक्यता, बऱ्याच अपेक्षा आणि बऱ्याच गोष्टी. एकंदरीत काय तर एंजल आयशा वर्सेस करण देवी टायगर्स, म्हणजेच आदेश आगसकर वर्सेस अक्षय म्हात्रे, धीरज पाटील, भोला भंडारी, म्हणजेच दीपू आगसकर वर्सेस रोहित म्हात्रे. अनेक द्वंद्व युद्ध इथे पाहायला मिळतील या स्पर्धेच्या अनुषंगानं. नक्कीच रवी सर, महाभारतातलं युद्ध पाहिलं होतं, आता मात्र हे युद्ध आहे हे भूमिपुत्र मैदानावर पाहायला मिळेल. ते म्हणजे एंजल आयशा 11 वर्सेस करणदेवी टायगर्स या संघादरम्यान. करणदेवी संघाची आघाडीची जोडी रोहित म्हात्रे व अजय म्हात्रे मात्र मैदानाचा ताबा घेत आहेत. पंच मात्र खेळपट्टीच्या दिशेने जात आहेत. पंच विनोद भगत व सूरज पांडे, मॅन फ्रॉम खोपोली, असे हे दोन पंच. क्षेत्रक्षण सजतोय. अंतिम फेरीतील हा सामना, अंतिम फेरीतील मात्र युद्ध, द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. अजय या पर्वात, KKPLच्या पर्वात मात्र चांगली फलंदाजी करतोय. अजय म्हात्रे, पहिल्या ओव्हरला सुरुवात होतीये. मी विनंती करतोय सर्व संघ मालकांनी मात्र मंचावर येण्याची कृपा करावी. सामन्याला सुरुवात, पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू, 5:35 वाजलेले आहेत. पहिला चेंडू पडतोय. प्रसाद वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं षटक घेऊन निघतोय अजयसाठी. पहिला चेंडू, चोरकस मारायचा प्रयत्न, एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी, 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण करतो रोहित व अजय. संघाचा श्री गणेश होते 2 या धावसंख्येने. संघ पोहोचतोय 2 वर, बिनबाद 2. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निघतोय. पंचांच्या डाव्या बाजूने प्रसाद, सामना करेल अजय. सुंदर चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु अजयला मात्र जागेवर ठेवतोय. निर्धाव चेंडू जातोय. 2 चेंडूची सांगता होती. धावसंख्या 2. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. तिसरा चेंडू 9-10 पावलांचा स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजून निघतो. अजयसाठी हा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलने संघ पोहोचतोय 3 वर. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चेंडू घेऊन निघतोय प्रसाद, सामना करेल अजय. बॅटची कडा घेऊन जातोय. रोहित प्रयत्न करतोय, परंतु अजय मात्र रोहितला थांबवतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. संत अशी सुरुवात म्हणावी लागेल करणदेवी टायगर्स संघाची. पॉवर प्लेचं षटक. या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन निघालाय प्रसाद. सुंदर चेंडू, गुपेश फील्ड करतोय. एक धाव मात्र काय रोखू शकत नाहीयेत. एका धावेने संघ जाऊन पोहोचतो 4 वर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4.
पहिल्या षटकातील 5वा चेंडू. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतो रोहित. या षटकातील 5वा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने प्रसाद निघतोय. रोहितसाठी हा चेंडू. सुंदर स्टेट फटका, परंतु हर्षद मात्र चांगली फिल्डिंग करतोय. एक धाव मिळते संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 5 वर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. बिनबाद 5. संत अशी सुरुवात. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. अजय या चेंडूवर काय करतो पाहायचं आहे. शेवटचा चेंडू घेऊन निघालाय. सुंदर फटका. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र चेंडू निघून जातो सीमारेषेपार चौकारासाठी. 4 धाव मिळतात अजय व संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 9 वर. धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. दुसऱ्या षटकाचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे गुरुवर्य रवी सरांना. दुसऱ्या षटकात काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय रवी सरांना. शुक्रिया, धन्यवाद, आभार. एकंदरीत काय तर फायनलचा हा सामना KKBL 2022 पर्व 6वा आणि 6व्या पर्वातला हा अंतिम धडाकेबाज कडक असा सामना रंगतोय एंजल आयशा वर्सेस करण डेव्हिड टायगर्स या दोन संघादरम्यान. म्हणजेच आदेश आगसकर आणि अक्षय म्हात्रे, धीरज पाटील, भोला भंडारी यांच्या मधला या ओनर मधला हा संघर्षमय मुकाबला. दीपू आगसकर, रोहित म्हात्रे यांच्यामधलाही संघर्षमय मुकाबला आपण म्हणू शकतो. सध्या तरी रोहित आपला क्रीज आखून घेतोय, मापून घेतोय, गोलंदाजीचा भार सांभाळतोय. हर्षदसाठी एक सुवर्ण संधी आहे. 2 विकेट्स लगातार मिळवले. त्याला तब्बल रांजणदेवी क्रिकेट असोसिएशन म्हणजेच RCA कडून 1000 रुपये पारितोषिक. हा चेंडू पहिलाच फटकावलाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक हजारे पाचच्या पिच्चा गेला. आला एक खणखणीत चौकार. हॅलो हॅलो हां, थोडंसं वाढव म्हणजे आम्हाला कुठाची गरज नाही. ओके चल. तर एकंदरीत काय तर सुरुवात चांगली झाली आहे. धावसंख्या 4 नक्कीच वाढली, थोडीशी का होईना 13 वर पोचली. आता 13 म्हटलं की थोडासा अशुभ संकेत येतो, पण या जरदरच्या गोष्टी आहेत, मांडण्याच्या गोष्टी आहेत. रोहित मात्र थोडासा धास्तावला असेल की माझ्या संघाला मी चांगली धाव किती ठेवायची असेल तर मला टिकून राहावं लागेल. त्या अनुषंगानं हर्षद निघतोय. सलग 2 जर विकेट्स मिळवले तर 1000 रुपये पारितोषिक त्याला आहेच. मस्त चेंडू गुडलाईन स्पॉटवर पडल्यानंतर अगदी अलगद वरती येतोय. यष्टीरक्षक ही उडी मारून अगदी मस्तपैकी त्याला कवेत घेतोय, परतीच्या मार्गावर फेकून देतोय. हर्षद पुन्हा आपल्या मार्गावर जातोय. एकंदरीत काय निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 13 वर या अशुभ आकड्यावर. आणि हा पुढचा चेंडू इथे मात्र रोहितनं दिशा दिली आहे. फायनलचा पिच्छा करतोय निलेश, पण निलेशला मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो चिडवत सीमारेषा बाहेर येतोय. आणखीन एक सुंदर देखणा चौकार. झोपी गेलेला जागा झाला. आता नको वाजूस. 9 चेंडू समाप्तीनंतर धाव संख्या होते ती एकंदरीत 17 वर. बघूया 9 चेंडू 17 धावा या फायनलच्या सामन्यात. किरण मला वाटतं साधारणतः 60 गाठणं किंवा 55च्या आसपास जाणं मी म्हटलं होतं. जागा होऊ नकोस आता अजिबात, झोप. हां, तर मी म्हणत होतो 55-60ची जर धावगती आली तर कदाचित मस्त होईल. हा पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. मस्त चेंडू, काही पर्याय नाही इथे मात्र. सुंदर देखणा एक आणखीन विलोभनीय चौकार. आता वाजव.
कडून एकंदरीत काय 10 चेंडू संपलेले आहेत. 10 चेंडूची समाप्ती तर धाव संख्या उभी राहिली आहे ती 21 वर. बिन बाद 21. 11वा चेंडू फ्लाइट देण्याचा प्रयत्न इथे झालाय. परेश थोडंसं धीरानं घ्यायला होतं, शरीराचं संतुलन बनवून आरामात स्टडी होऊन अलगद चेंडू घ्यायला होता, कारण तेच तर्रा चेंडू होता. पण इथे मात्र जीवनदान मिळते. ते रोहितसाठी जीवनदान देणं म्हणजे खूप मोठी कचुराई चूक होऊ शकते का, या नंतरच्या भविष्यकाळात कळेलच. पण सध्या तरी जाणवतंय की हलकीशी चूक झाली आहे खरी. एकंदरीत काय 11 चेंडू संपलेत. 11 चेंडू संपत धावसंख्या होती बिनबाद 22 वर. 11ची सरासरी आलेली आहे ऑलरेडी. अजूनही एक चेंडू या षटकातला शिल्लक. हर्षद निघतो चेंडू घेऊन. शेवटचा 12वा चेंडू राईट मुहूर्त विकेट. हा चेंडू लेग सोडून जाणार चेंडू. त्याला ओ आता मात्र लक्ष पंचांकडे आहे. बघूया बॅट लागले की अंगाला लागले की विदाऊट वाईड बॉल. ओ म्हणजे हा पंजा मिळतोय विना कारण फुकटचा उगाच. थांबा सांगतो एक झेल वा 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 बाई वा, मस्त झेल टिपलाय. आणि एक खंदा फलंदाज मात्र वरच्या कडन उडवण्याच्या नादात अजय मात्र बाद होतो. या पहिल्या झटक्याबरोबर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 27. काय रोहित पाणी आपली ब्रेक 3 षटकानंतरच असतो. ठीक आहे चल घे पटकन घे, आपल्याकडे वेळ नाही आहे. खाली बसून पी, एक घोट मार बस, पटकन लगेच तारा ताजा होत आणि लगेच आपल्या कामगिरीवर जा. एकंदरीत काय तर 2 षटकं संपतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 27 वर. जवळजवळ 13.5ची सरासरी किरण आलेली आहे. चांगली धावगती म्हणता येईल. या अनुषंगानं बघूया तिसऱ्या षटकात काय होत आहे, काय घडेल काय बिघडेल. या अनुषंगानं मी पुन्हा एकदा किरण म्हात्रे यांना बोलावतोय. ये किरण, और पल पल घटित घटनाओं का विस्तृत जानकारी दीजिए अगले तीसरी ओवर की. श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेबांचं मंचावर आगमन. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत. 2 षटक पूर्ण झालेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 27. पहिलं षटक प्रसाद पाटील यांना टाकलं होतं, 9 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक मात्र हर्षद पाटील यानं 18 धावा खर्च केल्यात. या मालिकेतील एक खराब षटक म्हणावं लागेल. हर्षद पाटील याचा चांगली गोलंदाजी करत होता, परंतु रोहित म्हात्रे यानं मात्र त्याची लय बिघाडून ठेवली होती. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार, अशी ही हर्षदची गोलंदाजी. तिसरं षटक अजय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. समालोचन एंड करून मारा करेल सूरज म्हात्रेसाठी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल सूरजसाठी. हा चेंडू आणि पंच मात्र बोट दाखवतायत. पायचित बांधून सूरज परततोय. समाप्तीनंतर धावसंख्या 27.
तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजय अगसकर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सूरज म्हात्रेला मात्र पायचीत बाद करतोय. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निघतो अजय. नवीन फलंदाज सूरज म्हात्रे याची जागा पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय विनोद म्हात्रे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू 9-10 पावणाचा स्टार्ट घेऊन निघतोय अजय. जोरकस मारचा प्रयत्न, चेंडू उसळी घेतोय, बाकीचं काम महेंद्र सुतार करतोय. 2 षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 27. या षटकातील तिसरा चेंडू चांगली गोलंदाजी, सुंदर चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. विनोद याला मात्र जखडून ठेवते आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. या षटकातील 3 चेंडू पूर्ण होते. तिन्ही चेंडू पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळवतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात त्याला यश येत आहे. या षटकातील चौथा चेंडू अजय, पुन्हा एकदा विनोद सामना करतोय. कट केलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावर मारतोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. 3 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 30 वर. या षटकातील 5वा चेंडू, पहिला चेंडू विकेट, दुसरा आणि तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथ्या चेंडूवर 3 धावा. बघूया आता 5वा चेंडू. रोहित मात्र स्ट्राईकला येतोय. 5वा चेंडू, धावसंख्या 30. अजय थोडस क्षेत्ररक्षण पाहतोय. 5वा चेंडू घेऊन निघतो अजय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजय अगसकर यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. एक धाव मिळते. थोडीशी फंबलिंग होते परंतु रोहित एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 31 वर. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. 2 बाद 31. पहिला गडी बाद झाला होता 27 या धावसंख्येवर अजय म्हात्रे बाद झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा 27 या धावसंख्येवर सूरज म्हात्रे सुद्धा बाद झाला होता. पहिल्या षटक टाकलं होतं प्रसाद पाटील याने 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं हर्षद पाटील यानं 18 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक, एक चांगलं षटक पाहायला मिळालं अजय अगसकर यांच्या माध्यमातून. अवघ्या 4 धावा दिल्यात व 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. चला चला चला, फिल्डिंग लावा प्लीज, चला स्पीडअप करा. या षटकातील, या सामन्यातील 4थं षटक घेऊन येतोय चेतन पाटील. बारा चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित आहे. 4थं षटक चेतन. धावसंख्या मात्र 31. 2 बाद 31. KKPL 2022 पर्व 6व्याचा अंतिम सामना, करंदवी टायगर्स वर्सेस एंजल ऐशा. चेतन पाटील 4थं षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण सजतंय. वॉटर टँक एंड करून मारा करेल रोहितसाठी. पहिला चेंडू, चेतन निघालाय. सुंदर फटका, चेंडू बघा आउट ऑफ पार्क. षटकार मिळतोय रोहित व संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 37 वर. धन्यवाद रवी सर. मला एक तुम्हाला विचारायचं की अजूनही गणेश आलेला नाहीये. गणेशच्या आधी मात्र विनोद म्हात्रे येतोय. काय रणनीती असावी रोहितच्या डोक्यामध्ये?
त्या मागचं कदाचित कारण हेच असावं की गणेशला थोडीशी अजून विश्रांती मिळावी. रोहित चांगला खेळतोय त्यामुळे कदाचित प्रमोट केला असं विनोदला, कारण विनोदला धावण्यासाठी प्रचंड वेग असलेला विनोद आहे, चाणक्य आहे, त्याला चाणक्याची साथ रोहित देऊ शकतो. मग कदाचित तोच विचार असावा बहुतेक. नक्कीच रवी सर. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निघतोय चेतन. सुंदर फटका, चेंडू बघा सीमारेषापार षटकार, सुंदर फटका रोहित म्हात्रे यांच्या बॅटमधून मॅक्सिमम षटकार. धावसंख्या जाऊन पुढे 43 वर. दोन चेंडूवर 2 षटकार. रोहित म्हात्रे 10 मध्ये 27 या धावसंख्येवर खेळतोय रवी सर. यस त्या मागचं कारण कदाचित जरतरच्या गोष्टी असू शकतात, पण कदाचित रोहितचा डोळा या इलेक्ट्रिक बाईक वर तर नाही नक्कीच ना. नक्कीच असावा, कदाचित बहुतेक असावा, कारण तो प्रबळ दावेदार आहे. हा चेंडू गेला गेला गेला, स्वतः निघाला बघा. याला म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट. जसा चेंडू वळला हातामधून लागून, नक्कीच. बॅटला लागून, आणि पंचांचा इशारा बघण्याआधीच तो बाहेर निघाला होता स्वीकारून. नक्कीच खेळाडूवृत्ती पाहाल तर त्यानेच पहिला बोट वरती केली होती पंचांच्या हो. आधी की मी बाद आहे म्हणून. नक्कीच. चांगली खेळाडू होती रोहित म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर किरण, आपण म्हणाला होतात की गणेश का येत नाहीये, चल तुमची इच्छा पूर्ण झाली, गणेशही आलाय. गणेशला एक पारितोषिक आहे. सलग 2 जर षटकार खेचली तर RC अर्थात रांजणदेवी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सलग 2 षटकारासाठी. धावसंख्या 45, माफ करा 43. चौथ्या षटकातील 3 चेंडू झाले आहेत. पहिल्या 2 चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर मात्र रोहित याला बाद करतो चेतन. या षटकातील चौथा चेंडू गणेश मुकादम, ज्याच्यामध्ये चौकार आणि षटकार मांडण्याची एबिलिटी असलेला हा खेळाडू मात्र आता येतोय चौथा चेंडू खेळण्यासाठी. या षटकातील चेतन निघालाय. सुंदर चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टाकला होता. 1 धाव मिळते संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 44 वर. धावसंख्या 3 बाद 44. या षटकातील 5वा चेंडू चेतन घेऊन निघालाय. विनोदसाठी हा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचतोय 45 वर. आता मात्र धावसंख्येला मात्र आकार येतोय. अजूनही गणेश मुकादम मात्र खेळपट्टीवर आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे रवी सर. नक्कीच, आणि त्यासाठी पारितोषिकही आहे, पण तो वाढ बघतोय. एखादा त्याच्या लायक चेंडू आला तर तो नक्कीच फटकावेल. विनोदने आता प्रयत्न केला होता, फक्त चेंडू फळ आणि चेंडूचा नाद होऊ शकला नव्हता, त्यामुळे नकारात्मक चेंडूमध्ये 1 धाव तर नक्कीच मिळते. शेवटचा चेंडू, माफ करा, फ्लायटेड चेंडू, फक्त दिशा दिली आहे. फुलटॉस पद्धत चेंडू होता. 1 धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी. 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय गणेश व विनोद. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. कमरेच्या वरती चेंडू मात्र फेकी गेली होती. धावसंख्या 48. फ्री हिटचा हा चेंडू असेल. कमरेच्या वरती मात्र चेंडू फेक गेली होती म्हणून पंचांनी दंडित केले त्यांना, नो बॉल म्हणून. धावसंख्या 48. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी. फ्री हिटचा चेंडू विनोद म्हात्रे. बघूया चेतन काय करतोय. चेतन निघालाय पंचांच्या डाव्या बाजूने. वॉटर टँक एंड करून मारा करेल विनोद साठी हा चेंडू. सुंदर फटका. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय चौकारासाठी. 4 धावा मिळत आहेत विनोद संघाला. संघ जाऊन पोहोचतोय
52 वर. शेवटचा चेंडू. चांगली फलंदाजी पाहायला मिळते विनोद म्हात्रे यांच्या माध्यमातून. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघालाय पुन्हा एकदा चेतन. विनोद साठी हा चेंडू. सुंदर फटका टोलावलाय. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी. गणेश धावेल काय? धावतोय. सुंदर थ्रो येते आणि मात्र विनोद बाद होतोय. एक धाव मिळते संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 53 वर. सहा चेंडू बाकी. सलग 2 षटकार. रांजणदेवी क्रिकेट क्लब कडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक गणेश मुकादम साठी. 6 चेंडू बाकी. पाचव्या षटकातील पहिला चेंडू. अजय अगसकर घेऊन निघतोय. गणेश साठी हा चेंडू. मिडल स्टंपचा गाठ घेऊन खेळतोय. पाचव्या षटकातील पहिला चेंडू. अजय अगसकर क्षेत्ररक्षण सस्ते. पहिला चेंडू घेऊन निघतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी करतील काय? पण आशिष मात्र परततोय. आशिष धावचित बाद होतोय. आशिषचं लक्ष मात्र त्या गणेशच्या कॉलकडे नव्हतं. जास्तीत जास्त स्ट्राईक ही गणेश मुकादम कडे ठेवावी लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 वर. रवी सर 6 वाजल्यात आणि भूमिपुत्र मैदानचा इतिहास आपण दरवेळेला आपण त्याचा उल्लेख करतो. तुमचं काय म्हणणं असेल रवी सर? नक्कीच किरण, या वक्ताला या वेळेला ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण जातं. आपण बघत असाल मगाचपासून बरेच फटके मारण्याचे प्रयत्न केले जात आहेत पण षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बऱ्याच वेळापासून 2 षटकार लागले खरे पण ते अगदी टायमिंगने झालेत. टायमिंग करणं गरजेचं होईल या टायमाला या वेळेला. हा बघा फटका लागत नाहीये. एक धाव मात्र नक्कीच मिळेल किरण. नॉट आउट. पंचांचा इशारा होतोय नॉट आउट म्हणून. 2 धावेने संघ जाऊन पोचतोय 56 वर. अजूनही 4 चेंडू बाकी. रवी सर जर तुम्ही गणेश सरावासाठी आम्ही जेव्हा सरावासाठी येतो तेव्हा 5, 5:30 ते 6 असा हा टायमिंग असतो. या टायमिंग मध्ये सुद्धा गणेशची बॅटिंग बघाल तर तुम्ही गणेश हा चेंडू नक्कीच सीमारेषा पाठवतो आणि बघूया या 4 चेंडू मध्ये गणेश काय कमाल करतोय. नक्कीच नक्की अपेक्षा गणेशकडून तीच असणार आहे. रांजणदेवी संघाने पण त्याच्यासाठी पारितोषिक ठेवलेलं आहे. सलग 2 षटकार मार तुम्हाला आम्ही 1000 रुपये पारितोषिक देऊ. पण जसं तू म्हणालास की संध्याकाळच्या सत्रात ते गणेश मारतो त्यावेळेचं थोडंसं वातावरण आणि मानसिकता वेगळी असते. तिथं अंडर प्रेशर नसतो खेळाडू. इथे थोडंसं अंडर प्रेशर असतं. जबाबदारी असते. कुठेतरी अंडर प्रेशरच्या खेळावर त्याचा परिणाम होताना दिसतो किरण.
चेंडू उसळी घेतोय, सुंदर चेंडू, आउटस्विंग होतोय चेंडू. 3 चेंडू संपतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजय अगसकर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर एक निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसरा चेंडू मात्र निर्धाव. चौथा चेंडू बघूया गणेश मुकादम काय करतोय. एक धडाकेबाज असा फलंदाज गणेश मुकादम. चौथा चेंडू घेऊन अजय मात्र निघतोय गणेशसाठी. ओ हो 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 हो, पंचांचा इशारा येतोय. बाईज 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचते 60 वर. धावसंख्येला मात्र आकार येतोय. रवी सर 60 धावा होत आहेत. जी नक्कीच. थोडंसं आता आव्हान मी म्हणू शकतो कठीण आहे. 12चा ॲव्हरेज या वक्ताला या वेळेला या खेळपट्टीवर थोडासा तळ्यात मळ्यात असं म्हणू शकतो आपण. 2 चेंडू बाकी. 5वा चेंडू गणेश मुकादम साठी. अजय घेऊन निघतोय. 5वा चेंडू, हा चेंडू गणेश साठी. नक्की सुंदर फटका. बघूया दीपेश फील्ड करतो. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवतील काय. मनीष थांबतोय. गणेश मात्र पोहोचतोय आणि मनीष बाद होऊन थोडासा इंच मनीष कमी पडला असावा. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 61 वर. मनीष धावचीत बाद होऊन परततोय. शेवटचा चेंडू, धावसंख्या 61. गणेश मुकादम थोडासा दमतोय. नक्कीच या उष्मामध्ये इतके सामने खेळायचे म्हणजे दमछाक तर होणारच. शेवटचा चेंडू, धावसंख्या 61. अजय अगसकर चांगली गोलंदाजी करतोय. बघूया या षटकावर शेवटच्या चेंडूवर काय करतोय गणेश. हा 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 हा, बॅटची कडा घेऊन जातोय. चेतन मात्र मिस करतोय. एक धाव मिळते. संघ जाऊन पोहोचतोय 62 वर. 63 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे एंजल आयशा या संघापुढे. त्रेसष्ट धावांचं आव्हान. 12.6च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. 63 धावांच्या आव्हानाला चोख उत्तर देण्यासाठी एक नवीन जोडी एंजल आयशा संघाकडून दीपेश आगसकर व हर्षद पाटील मात्र खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसते. दुसऱ्या इनिंग्स मधल्या पहिल्या ओव्हरची सुरुवात करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे गुरुवर्य रवी सरांना. या रवी सर, पहिल्या ओव्हरचं समालोचन आपण करायचंय. हेलो, धन्यवाद किरण. तो लक्ष्य है 63 का, गेंदे हैं 30, 12.6 का औसत प्रति ओवर का. और ये वो मुकाबला है जिसके लिए पूरे साल तक प्रतीक्षा की जाती है. केकेपीएल 2022 इस छठे पर्व में
मैं फिर एक बार तमाम क्रिकेट रसिक जो भी यहाँ पर रसिक जमे हुए हैं, क्रिकेट चाहने वाले, क्रिकेट प्रेमी है, उन सभी का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। तो लक्ष्य है 63 का, गेंदे हैं 30, 12.6 का श्री- औसत प्रति ओव्हर का। जी मी विनंती करतो श्री देवेंद्र पाटील यांनी मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. श्री सर- देवेंद्र महादेव पाटील यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ए महेश आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं थोड्याच वेळात नुकतंच शुभागमन होणार आहे, कल्याण डोंबिवलीचे विद्यमान आमदार, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आपकर नगरसेवक आदरणीय तरुणांचं युवा प्रेरणास्थान, युवा नेतृत्व आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय श्री कुणाल शेठ पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान इथे 2 चेंडू हॅलो सेल बदलले से दोन चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त एकावर. खरं तर 63 धावांचं आव्हान है, बहुत बड़ा टारगेट है और 2 गेंदों पर केवल 1 रन बने हैं. गणेश के लिए एक सुनहरा मौका है, अगर 2 विकेट चटकाता है तो आरसी की तरफ से यानी राजन देवी क्रिकेट एसोसिएशन की तरफ से 1000 का इनाम. यहाँ पर कैच की संभावना, ओ जीतू भाई के सामने गेंद गिरी. यकीनन हल्की सी शॉट जरूर थी, संभावना थी कि छलांग लगाए, लेकिन भाई करे भी तो क्या करे भाई, 50 का हो चुके हैं, पार कर चुके हैं. तो चलिए कोई बात नहीं, अच्छी फील्डिंग वहां पर की. यकीनन 1 रन तो बचाया, 3 रन तो बचे. तो इसी के साथ रन संख्या पहुंची कुल मिलाकर 3 गेंदों की समाप्ति के बाद कुल मिलाकर 1 पर. फिर एक बार ये अगली गेंद गणेश की, नपीदुली गेंद, बेहतरीन शॉट, संभावना है मिड विकेट के सर के ऊपर से खेलने का. 1 बॉल आउट ऑफ बाउंड्री लाइन, करारा चौका, 4 रन. थैंक यू वेरी मच. 26 गेंदे और 58 रन का अभी भी लक्ष्य बहुत बड़ा है, विशाल काय है, संभावना तो है, क्षमता भी है दोनों बल्लेबाजों में. धाकड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, माने जाते हैं दोनों बल्लेबाज. लेकिन क्या गणेश मुकादम उस तरह की गेंदबाजी देगा, करेगा, ये सोचने वाली बात होगी. लेकिन संभावना है आक्रामकता स्वीकारने की. ये निकल पड़े गेंदबाज, राइट मोड़ विकेट. ये गेंद बढ़िया 5, करारा जिसे कहता हूं मैं, सीधा नो मैच लैंड में गिरी और ये 1 बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन. 4 रन. थैंक यू वेरी मच. क्योंकि हमारे पास वक्त की नजाकत है, कमी है और आदरणीय अतिथिगण यहाँ पर विराजमान इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. उसी दरमियान वहां पर बल्लेबाजी करता हुआ शानदार दीपेश आगासकर. ये अगली गेंद गणेश की, बेहतरीन स्टेट ड्राइव करने के प्रयास. यहाँ पर लॉन्ग ऑन का खिलाड़ी विनोद जाए, हल्के बुल के अंदाज में यहाँ पर पिक करे, फेंक उस गेंद को फेंके, तब तक आराम से 1 रन चुरा चुके थे. रन संख्या पहले ओवर की समाप्ति के बाद 10. किरण 12.6 का औसत है और केवल 10 रन पड़े हैं. क्या कुछ कहना चाहोगे इस सिलसिले में? नक्कीच रवी सर, चांगली सुरुवात झाली आहे. 12.6 ची सरासरी
जवळजवळ 2 धावा मात्र कमी पडत आहेत, परंतु विकेट मात्र गमावली नाही आहे. प्लस पॉइंट मात्र एन्शल आयशा 11 संघाकडे आहे. तो जैसे अगले ओवर की शुरुआत हो, मैं फिर एक बार किरण आपसे निवेदन करना चाहूंगा, आइए अगली ओवर आपके हाथ में. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. जितेंद्र म्हात्रे वैयक्तिक पहिलं संघाचं मात्र दुसरं षटक घेऊन येतोय. सामना करेल दीपेश आगसकर. वॉटर टँक एंड करून मारा करेल दीपेश आगसकर साठी. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन निघतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघूया. अजय मात्र थोडीशी चूक करतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्याचा फायदा बोलतोय. आयशा एंजल संघाला 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 14 वर. रतीला बाया स्वप्न आईलन मगन मागता, रतीला बाया स्वप्न आईलन मगन मागता, मगन मगन बाया माझ्या सासुऱ्या मागता, मगन मगन बाया माझ्या सासुऱ्या मागता. धन्यवाद डीजे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निघतोय पुन्हा एकदा जितेंद्र. सामना करेल दीपेश. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळतोय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. एक नजाकत भरी फलंदाजी दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडूवर 2 चौकार ठोकतोय. धावसंख्या 18. कोपरखेड्याचा महेश पाटील करतय मानपान, कोपरखेड्याचा महेश पाटील करतय मानपान. माया थय नाचतात डोकीचे तलाव ढोलतात, माया थय नाचतात डोकीचे तलाव ढोलतात. धन्यवाद. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू बघूया. 2 चेंडूवर सलग 2 चौकार ठोकतोय. तिसरा चेंडू बघूया जितेंद्र म्हात्रेचा. दीपेश साठी हा चेंडू. दीपेश मात्र थांबणार नाहीये. दीपेशच्या बॅट मधून येतोय तिसरा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 22 वर. 21 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. चौथा चेंडू पुन्हा एकदा दीपेश साठी. जितेंद्र घेऊन निघालाय. सुंदर फटका. अप्रतिम फटका. ऑप्शनच्या बाहेर येऊन पुन्हा एकदा बॅकफुटवर जातो आणि चौकार मिळतोय. सलग 4 चौकार ठोकतोय दीपेश आगसकर. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 26 वर. दीपेश आगसकर यानं मात्र हा मागच्या मालिकेमध्ये कारनामा केला होता. 7 चौकार एका षटकामध्ये ठोकले होते. तो दीपेश 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकतोय. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय श्री कुणाल शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या समेत मात्र उद्योजक आदरणीय श्री अनिलदादा पाटील, टायगर ग्रुप ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री शंकर जाधव आणि राजन दुबे साहेब समाजसेवक. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 29. तिसरा 5वा चौकार झाला असता परंतु मनीष याने मात्र एफर्ट्स लावल्याने चौकार. 1 धाव मात्र संघासाठी वाचवली. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघाला. आता मात्र स्ट्राईकला येतो हर्षद शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. सुंदर फटका. बघूया विनोद आणि झेल मात्र सुटतोय. चांगला एफर्ट्स लावलं होतं परंतु ऐन क्षणी मात्र पकड मात्र चेंडूची सुटते. 1 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 30 वर. आता मात्र 18 चेंडू आणि 33 धावा. रवी सर 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. काय म्हणाल तुम्ही? हॅलो हॅलो. हा आला आला जिवंत आहे. अरे तुझा माईक 17 बाल्या मारताय रे. हाँ तो मैं
18 गेंदे हैं, 33 का लक्ष्य, 11 का औसत है प्रति ओवर। देखिए किरण, 12.6 का औसत प्रति ओवर था, अब वो घटकर 11 पर आ चुका है यकीनन, और इसका जिम्मेदार है ये खास करके बेहतरीन बल्लेबाजी करते हुए दीपेश आगासकर। बेहतरीन शानदार बल्लेबाजी कर रहा है, वो जानता है, वो परखता है, वो उसे पता है कि इस वक्त यहां से छक्का मारना बहुत मुश्किल हो सकता है, तो वो बल्लेबाजी का अपना जो जौहर है वो गैप ढूंढ कर दिखा रहा है। बेहतरीन शॉट, जिस तरह की गेंद गिर रही है उसी तरह से उसी दिशा में वो गैप ढूंढकर शॉट खेल रहा है। तो ये बहुत ही चतुर चालाक बल्लेबाजी हमेशा देखने को मिलती है दीपेश द्वारा। तो देखते हैं 11 का औसत प्रति ओवर का, 18 गेंदे, 33 का लक्ष्य। गणेश मुकादम यासाठी सुवर्ण संधी आहे, सलग 2 विकेट, 1000 रुपये पारितोषिक आरसीए कडून। हा चेंडू पहिला फटकावला, पंच केला मस्तपैकी, त्याचा पिछा केला जातो क्षेत्ररक्षकाकडून, गेला 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 पलीकडे तिकडे चार। चेंडू ने 29 धावों समीकरण, 17 गेंदे और 29 का टारगेट बचा है दोस्तों। देखिए दोनों बल्लेबाजों के बीच कैसे कानाफूसी हो रही है। दोनों बल्लेबाज बहुत ही चतुर चालाक है, सक्षम बल्लेबाज है। हर्षद के लिए लगातार 2 छक्के, 1000 रुपए इनाम आरसीए की तरफ से, वही गेंदबाज को भी आरसीए की तरफ से। दोनों ही रणजी टीवी के ये खिलाड़ी आपस में भिड़ते हुए। बढ़िया पंच, यहां पर ऑप्शन से बाहर गेंद जा रही थी, उसे खेल दिया, स्विप कर दिया और ढकेल दिया स्क्वायर लेग की दिशा में। जब तक 1 रन पूरा हो तब तक ये गेंद वापसी की तरफ आता हुआ। रन संख्या 1 से बड़ी पहुंची कुल मिलाकर 35 पर, अभी भी 28 रन दूर आने वाले 16 गेंदों से। 16 गेंदे और 28 रन। इस 1 रन की सहायता से फिर एक बार गणेश अपने फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ, चप्पे चप्पे पर, कोने कोने पर अपने फील्डर को सजाने के बाद ये निकल पड़ा गेंदबाज। बढ़िया, जिसे मैं कहता हूं करारा कड़क 6 रन। थैंक यू वेरी मच। चपत लगा दी गणेश की इस गेंद पर दीपू ने दिखा है कि मैं अगर लूज बॉल मिलेगा तो मैं छक्का भी मार सकता हूं इस वक्त के लिए। 15 गेंदे, 22 का लक्ष्य। ये गेंद और एक लगा, और एक गया 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 स्क्वायर लेग के सर के ऊपर से 6 रन। बढ़िया फील्ड, बढ़िया। यहां पर क्रिकेट का मुजाहिरा, सभी हर्षोल्लासित होते हुए, और जो तमाम दर्शक यहां पर देख रहे इस मैच का, मंद मंद इस धीरे धीरे फैलते हुए इस प्रकाश में दूधिया रोशनी, हालांकि आप देख सकते हो चालू हो चुकी है, इसमें क्रिकेट का अनुभव लेते हुए, शानदार क्रिकेट का अनुभव लेते हुए। चेंडू पूर्वा नवीन, जूना हाँ, 12 गेंदों में 40 का एक शानदार अपना कोटा पूरा कर चुका है। क्या इस मंच पर पहली बार क्या हम लोग बोलेंगे अर्धशतक पूरा हुआ है? पहली बार होगा ये इस क्रिकेट टूर्नामेंट में। चौदह गेंदे 16 रन। जी हाँ, मैं बताने ही वाला था, कोई जरूरत नहीं टेंशन लेने की। आई एम हियर। 14-16 समीकरण. गणेश निघतोय, आला गेला सरळ चेंडू निघतोय, पण थोडासा वाकडा होऊन तिकडा होऊन नरकातला चेंडू, घाणेरडा चेंडू. त्याला लगेच पंच आमचे तयार आहेत, विनोद भगत यांनी लगेच इशारा केला. प्रतीकने इथे धाव ही जोडली, धावसंख्येला पोहोचवली 48 वर. आता मात्र समीकरण 14 चेंडू आणि 15 धावांचं. दीपून जर 50 पूर्ण केल्या तर किती येतील माहितीये का? थांबा, सांगतो. हा भटका मिटला, विनोद येतो समोर. मिळतील त्याला रोख 5000 रुपये श्री गणेश संघाकडून दीपूसाठी. कितपर्यंत पोहोचला दीपू? 41 वर. 9 धावा कमी आहेत 5000 पासून तुझ्या टाक खिशात. 13 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. 13 चेंडू आणि 14 धावा. बची हे 13 गेंदे. रन्स बचे हे
14, तो संभावना है 9 की, जरूरत है 5,000 कमाने के लिए। इस पिच पर, इस मैदान पर, इस कोपरखाना प्रीमियर लीग में अंततः पहला अर्धशतक बनाने का तमगा हासिल कर सकते हैं ये गेंद। बढ़िया कवर ड्राइव, वापस संभावना, कैच की, उत्तरी सर पर हाथ मारता है पहले पहले, बाद में गेंद पकड़ता है। 2 रन का इजाफा होता हुआ वहां पर। रन संख्या पहुंची 51 पर। अभी भी 12 गेंदे और 12 का टार्गेट है, 12 का टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण अजून शिल्लक आहे. काय होईल बघूया. या षटकाचं समालोचन करण्यासाठी मी पुनश्च एकदा आमंत्रित होय माझ्या सिरीजचा अरे यांचा सल्ला काय मधला किरण्या म्हणजेच किरण म्हात्रे. अय्य किरण. धन्यवाद रवी सर. 2 षटकामध्ये 28 धावा होत्या. तिसऱ्या षटकात गणेशाला मात्र 21 धावा ठोकून काढल्यात दीपेश आगासकर यानं. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 12 धावा. या वातावरणात जेव्हा चेंडू मात्र ट्रॅव्हल करणं मुश्किल असत ते मात्र दीपेश आगासकरनं करून दाखवलंय. उत्तुंग षटकार ठोकला दीपेश आगासकर यानं. काय खेळी, काय ताकद असेल याच्या मनगटामध्ये. 12 चेंडू आणि 12 धावा. पहिलं षटक टाकलं होतं गणेश मुकादम याने 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं जितेंद्र म्हात्रेनं 18 धावा दिल्या होत्या. गणेश मुकादम तिसरं षटक घेऊन आला होता, त्याने 21 धावा खर्च केला आहेत. बारा चेंडू आणि 12 धावा. दीपेश स्ट्राईकला 41 यादव संख्येवर खेळतोय. 9 धावा पूर्ण केल्या म्हणजे अर्धशतक जर पूर्ण केलं तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक येईल श्री गणेश संघाकडून. 12 चेंडू 12 धावा. नवीन गोलंदाज येतोय धर्मेंद्र म्हात्रे. मागच्या सामन्यातील सामनावीर जो ठरला होता धर्मेंद्र म्हात्रे. चौथ्या षटकाला सुरुवात होते. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन निघालाय धर्मेंद्र. दीपेश साठी. दीपेश खेळतोय 41 या धाव संख्येवर. सुंदर चेंडू खेळून काढतोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी. 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. जितक्या वेगानं मात्र चेंडू जाते तितक्या वेगानं हे 2 धावा काढतायत. संघ जाऊन पोहोचतोय 53 वर. 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 10 धावा. या षटकातील दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळवत आहेत. दुसरा चेंडू घेऊन निघतो धर्मेंद्र वॉटर टँक एंड कडून. दीपेश साठी हा चेंडू. दीपेश वैयक्तिक 43 या धावसंख्येवर खेळतोय. हा चेंडू जोरकस मारायचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटफळीवर येत नाहीये. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्यात तयार. 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय. 2 धावेने संघ पोहोचतोय 55 वर. और दीपेश 45 वर. 15 चेंडू मध्ये 45 धावांची विस्फोटक खेळ आपल्या संघासाठी खेळतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. दीपेश 45 धावसंख्येवर खेळतोय. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन निघतोय. जोरकस मारायचा प्रयत्न. डॉट बॉल जातोय. 3 चेंडूची सांगता होतीये. 9 चेंडू आणि 8 धावा. नऊ चेंडू आणि 8 धावा. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन निघालाय. इनस्विंग पद्धतीचा चेंडू मात्र धर्मेंद्रचा दीपेशला चाकून जातोय. 8 चेंडू आणि 8 धावा. सामना रंगतदार होण्याची शक्यता. बघूया. दीपेश या षटकातील 5वा चेंडू घेऊन निघतो धर्मेंद्र. दीपेश साठी हा चेंडू. थोडासा रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा तयार होते धर्मेंद्र. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. 7 चेंडू आणि 8 धावा. सामना
7 चेंडू आणि 8 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या चेंडू मात्र उत्तम टाकतोय. शेवटचा चेंडू घेऊन निघतोय धर्मेंद्र. सुंदर चेंडू. 4 धाव मिळतात दीपेश व संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 59 आणि दीपेश जाऊन पोहोचतोय 49 वर. रवी सर 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. माफ करा, 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. तुमची प्रतिक्रिया मला नक्कीच ऐकायला आवडेल. मला वाटतं स्ट्राईकला कोण असणार आहे आता? हर्षद. मग हर्षदने 1 धाव काढावी, त्याला द्याव्या, 3 धावा राहतील, त्याने चौकार मारावा, संपला. 5 काढे, जिंकलं मॅच, संपला. नक्कीच रवी सर. 5 मिळतील आणि ट्रॉफी मिळेल. पण मैं हमेशा कमजोरों को थोड़ा प्रोत्साहित करता हूं. यहाँ पर जो अगला गेंदबाज आएगा उसे मैं प्रोत्साहन देना चाहूंगा, क्योंकि टफ मैच होना चाहिए. और वो है शायद पन्या. छोटे कद का एक गोलू मोलू टाइप का एक खिलाड़ी है, गेंदबाज है, लेकिन चतुर चालाकी उतनी ज्यादा है, फ्लाइट से अक्सर चकमा देता है. तो हर्षद को अगर बीट करते हुए विकेट ले और डॉट निकाले तो इस मैच में रोमांच उत्पन्न हो सकता है. ये संभावनाएं है. देखिए यहां पर फील्डिंग की सजावट आप किरण देख सकते हो. कांटों भरी फील्डिंग की सजावट करनी है तो यहां पर चप्पे चप्पे पर, कोने कोने पर अपने क्षेत्र रक्षक को उस क्षेत्र की रक्षा करने के लिए फिर तैनात करने होंगे. 6 गेंदे है, 4 रन है और ये निकला पहली गेंद लेकर. क्या तुझे हर्षद ने वही किया, चलाक चतुर. लगता है उसने सेटिंग हो चुके हैं. 500 या 200 रुपए की कुछ ऐसे शायद हो सकता है. चलिए कोई बात नहीं, अभी भी 3 रन बाकी है आने वाले 5 गेंदों से. अच्छा, मैं दीपू को बताना चाहूंगा ये पेमेंट आपको ऑनलाइन किया जाएगा भाई, इसकी जानकारी लीजिए. यहां पर रोकड़ा नहीं है, पेटीएम करो, समथिंग लाइक दैट. तो 5 गेंदे 3 रन. देखते हैं दीपू क्या करता है. पन्या को बीट करना है दीपू को. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. खर तर 1च धाव पाहिजे त्याला. 5,000 भेटले की बस पार्टी फिक्स. हा चेंडू बच गया. दीपू 4 चेंडू खाल्ले. सारा तुझा चाललाय काय? 4 चेंडू आणि 3 धावा. वाह भाई वाह, रोमांचक. पन्या मात्र एक जबरदस्त जुझारू वृत्ति इस्तेमाल करते हुए गेंद को कसावड़ भरी तरीके से गेंदबाजी कर रहा है. पन्या निकला गेंद लेकर. 4 गेंद 3 रन. ये गेंद और करारा फाइनल शॉट. इसी के साथ 50 भी पूरा हो चुका है इस टूर्नामेंट की. KKPL 2022 पर्व 6 की ये पहला अर्धशतक. केवल एकमात्र नाम है, वो है दीपेश आगास्कर. बहुत बहुत अभिनंदन और बहुत मुबारकबाद हो.